आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली अपूर्णांक या घटकावर आहे. तर पाहू अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक कशाला म्हणायचं. आपण इयत्ता चौथीमध्ये अपूर्णांक अभ्यासलेला आहे. पहा, ही एक का आहे भाक्रिया आहे, ही का आहे भाक्रिया आहे, बरोबर आहे. आता ही एक भाकरी आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, ही भाकरी दोघांमध्ये समान वाटप करायचे. एकच भाकरी आहे, जेवणार दोघं जण आहेत, भूक लागले दोघांना, मग दोघांना काय समान वाटणी करायची आपल्याला. तर मग आपण काय करतो, या भाकरीचे 2 तुकडे करतो असे. हे समान आहेत असं समजा. आता मी काढताना थोडं लहान मोठं झालं असेल, पण हे समानच आहेत असं समजा. ही अर्धी भाकरी आणि ही अर्धी भाकरी. आलं का लक्षात. मग आता एक भाकरी दोघांमध्ये समान वाटायची आहे, तिचे 2 समान भाग करून त्यातला एक भाग म्हणजे पूर्ण भाकरीचा अर्धा भाग. आता ही पूर्ण भाकरी आहे, त्याच्यातला हा एक भाग म्हणजे या पूर्ण भाकरीचा अर्धा भाग, बरोबर आहे. आलं का लक्षात. या पूर्ण भाकरीचा अर्धा भाग आणि हा एक अर्धा भाग. मग आता आपल्याला एक लक्षात आलं का, आता कोणत्याही वस्तूचे, किंवा समजा ही एक वस्तू आहे, ही एक वस्तू आहे समजा, ही वीट आहे, काय आहे वीट आहे, आणि ही वीट काय केली, मध्यभागातून बरोबर तोडली. ते मिस्त्री काम करणाऱ्या गवंड्यांनी काय केली, ती वीट तोडली. मग ही काय झाली, अर्धी वीट झाली, ही अर्धी झाली. मग आता तुमच्या एक लक्षात आलं का, कोणत्याही वस्तूचे 2 समान भाग. आता हा जो एक भाग आहे तो पूर्ण एक विटेमधला अर्धा भाग आहे, हा या पूर्ण विटेमधला हा अर्धा भाग आहे. मग यावरून आपल्याला काय सांगता येईल, कोणत्याही एका वस्तूचे, कोणत्याही एका वस्तूचे 2 समान भाग कोणत्याही एका वस्तूचे 2 समान भाग करून त्यातील एक भाग घेतला, त्यातील एक भाग घेतला तर तो त्या वस्तूचा अर्धा भाग असेल. का असेल, तर त्या वस्तूचा अर्धा भाग होतो. आता पूर्ण वस्तूचा अर्धा भाग. मग आता काय करायचं, आपल्याला ही वीट होती, या विटेचे किंवा ही भाकरी होती, भाकरीचे 2 समान भाग केले, 2 भागापैकी एक भाग घेतला, बरोबर आहे. तसं ही वीट होती, या विटेचे 2 समान भाग केले. आता ह्याचा 2 समान भाग केल्यावर एक भाग घेतला. मग आता हे दाखवायचं कसं, लिहायचं कसं. आपण काय सांगतो, 10 विटा घेतल्या, 5 विटा घेतल्या, 2 घेतल्या, 1 घेतली, 12 घेतल्या, किंवा मी आज 1 भाकर खाल्ली, 2 भाकरी खाल्ल्या, किंवा आमच्या आईने आज 5 भाकरी बनवल्या, 7 भाकरी बनवल्या, असं आपण म्हणतो. पण आपल्याला जर असं म्हणायचं की मी आज अर्धी भाकर खाल्ली, आता हे लिहायचं कसं, हे लिहायचं कसं. मग त्याचं जे आपण लेखन करतो
समजा त्याचं लेखन कसं करतो आपण, काय केलं ते भाकरीचे 2 समान भाग केले. किती समान भाग केले? 2 समान भाग. मग या 2 समान भागापैकी एक भाग घेतला. बघा जेवढे भाग केले तेवढे खाली दाखवलेलं आहे. त्याला काय म्हणायचं आहे मी पुन्हा सांगतो तुम्हाला पुढं. जेवढे समान भाग केले ते इथं दाखवलेला खालच्या बाजूला, आणि घेतलेला भाग वरच्या बाजूला दाखवलेला आहे. समान भाग केलेली संख्या या ठिकाणी आहे. किती भाग केलते? या भाकरीचे 2 समान भाग केलते. तसे या विटेचे किती भाग केलते? 2 समान भाग केलते. आणि मग घेतला किती? एक भाग घेतला. बरोबर आहे. मग याला आपण अशा पद्धतीने लिहितो, हे 2 आणि हे 1. मग आता ह्याला पुढं काय म्हणायचं हे आपण पाहू पुढं. त्याच पद्धतीनं हा अर्धा झाला. हा काय झाला? अर्धा झाला. बरोबर आहे. आता ही एक भाकरी आहे. ही काय आहे? एक भाकरी आहे. आणि आपल्याला ही भाकरी 4 जणांमध्ये समान वाटायची. कशी वाटप करायची? ही 4 जणांमध्ये समान वाटप करायचे. ह्या भाकरीचं 4 जणांमध्ये समान वाटप करायचे भाकरीचं. आता हिचा एक भाग म्हणजे एवढा झाला. ही 4 जणांमध्ये समान वाटप करायचं आहे. ही एक भाग एवढा. बरोबर आहे. मग ही किती भाग आहेत? ही 1 2 3 4. हे 4 समान भाग आहेत. आता हे 4 जणांमध्ये समान वाटप करायचे आणि त्यातला एक एक भाग प्रत्येकाला द्यायचे. समान भाग करून प्रत्येकाला त्यातील एक भाग द्यायचे. मग आता आपण त्याला काय म्हणतो? समजा हा भाग एकाला दिला तर त्याला आपण काय म्हणतो? चतकोर, किंवा त्याला आपण पाव भाग असं म्हणतो. बरोबर आहे. चतकोर, किंवा जसं वरच्या ह्याला आपण अर्धा म्हणतो तसं ह्याला काय म्हणतो आपण? पाव भाग किंवा पाव भाकरी. पाव भाकरी. आलं का लक्षात? मग या ठिकाणी आपल्याला आता या भाकरीचे आपण काय केले? पाव भाग केले. किंवा आपण एक वस्तू अशा पद्धतीनं जर ही वस्तू जर आपण ही केली, या वस्तूचे आपल्याला काय करायचे? समान 4 भाग करायचे. काय करायचे? समान 4 भाग. समान 4 भाग केले. पहा प्रत्येक भाग किती झाला? हा एवढा झाला. तर मी काढत असताना थोडं लहान मोठं होईल, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. नाही तर तुम्ही म्हणताल सर ते एक लहानच झालं, एक मोठंच झालं. आलं का लक्षात? मग आता या ठिकाणी आपल्याला ह्याच्यावरून काय सांगता येईल? एका वस्तूचे 4 समान भाग करून, एका वस्तूचे 4 समान भाग करून त्यातील एक भाग घेतल्यास त्यातील एक भाग घेतल्यास आता तो कसा दाखवायचा? आता मी पाव भाकरी खाल्ली, पण तो कसा दाखवायचा? तर तो भाग कसा दाखवायचा बघा. काय केले आपण? या एका वस्तूचे 4 भाग केलेत, किंवा या भाकरीचे 4 भाग केलेत. किती केलेत? केलेले भागाची संख्या खालच्या बाजूला लिहायचं. मग घेतलाय किती? 1. हे वर लिहायचं. हे काय करायचं? वर लिहायचं. मग ह्यालाच काय म्हणायचं? हे 1 आणि 2 जे आहे, किंवा हे जे आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो? अपूर्णांक. जे पूर्ण नाही त्याला अपूर्ण. जे अपूर्ण आहे अपूर्णांक. पूर्ण संख्या माहित आहेत आपल्याला. ज्याला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने लिहितो, ते काय झालं? पूर्ण झालं. आणि जे अपूर्ण आहे
हे एका वस्तूचे 4 भाग आहेत, म्हणजे हे काय आहे, अपूर्ण आहे. आलं का लक्षात? मग आता हे काय, ह्याला पाव भाग 1/4, हे 1/2. त्यानंतर अर्धा झाला, पाव झाला. आता आपण ही एक वस्तू आहे, ह्या वस्तूचे काय केले आपण, 4 समान भाग केले. काय केले, 4 समान भाग केले. 4 समान भाग केले, बरोबर आहे. मग आता या 4 समान भागापैकी आपण समजा इथं हा एक भाग घेतला होता म्हणून 1/4 लिहिलं. मग इथं आपण काय केले, हे 4 समान भाग केले. हे समान आहे, माझ्याकडून थोडं लहान मोठं होत आहे. हे 4 समान भाग केले, हे समानच आहेत बरं का, समान भाग. लक्षात घ्या. मग त्यापैकी आपण किंवा हे इथपर्यंतच आहे समजा, हे मोठी झाली थोडी आकृती. चला समजून घ्या. चला, ते समानच आहेत सगळे. मग त्यापैकी आपण हे रंगवलेत किती हो, 3 भाग रंगवलेत. 3 भाग रंगवलेत. मग इथं काय, एका वस्तूचे 4 समान भाग करून त्यातील 3 भाग घेतल्यास तो भाग कसा लिहायचा. पा आपण काय केले, किती भाग केले, त्याचे 4 समान भाग केले. एक भाग एकूण केलेली संख्या खालच्या बाजूला लिहायचं. त्यापैकी किती भाग घेतले, 3. म्हणजे काय झाला ह्या, आणि ह्याला काय म्हणायचं, पाऊण. ह्याला काय म्हणायचं, पाऊण. हा झाला पाव, वरचा झाला अर्धा, आणि हा काय झाला, पाऊण. हा काय झाला, पाऊण. आलं का लक्षात? मग चला, तुम्हाला मी बेसिकपासून शिकवतोय. इयत्ता 4थीला जसा तुम्ही अपूर्णांक शिकला तसा आपण इथून पुढे म्हणजे तसंच शिकत आहोत बरं का. पहा, आता आपण काय काय केलं, ही एक म्हणजे एका भाकरीचे 2 भाग केले, त्याच्यापैकी एक भाग घेतला. त्याच्यानंतर एका भाकरीचे 4 भाग केले, त्याच्यापैकी एक भाग घेतला. एका वस्तूचे 4 भाग केले, त्याच्यापैकी 3 भाग केले. ह्या अशा पद्धतीनं आपण लिहिलं, बरोबर आहे. अर्धा, पाव, पाऊण. मग ह्याला काय म्हणायचं, हे अपूर्णांक आहेत. हे कोण आहेत, अपूर्णांक आहेत. ह्याला काय म्हणायचं, अपूर्णांक. हे अपूर्णांक आहेत, ह्याला अपूर्णांक असं म्हणायचं. मग अपूर्णांकात रेषेच्या वर लिहिलेली संख्या अंश असते आणि रेषेच्या खाली लिहिलेली संख्या छेद असते. रेषेच्या वर लिहिलेली संख्या अंश असते आणि खाली लिहिलेली संख्या छेद असते. मग आता ही 1 अंश आणि 2 काय झाला, हा छेद. या ठिकाणी हा काय झाला, अंश झाला.
आणि हा काय झाला छेद. रेषेच्या वर लिहिलेली संख्या अंश आणि खाली लिहिलेली संख्या छेद. मग आता या ठिकाणी हा 1 4 ह्याला आपण कसं लिहिणार. हा 1 का आहे अंश आहे, हा 4 का आहे छेद आहे. त्यानंतर आपण दुसरा काय लिहिला, हे रेषेच्या वर 3 लिहिला, खालच्या बाजूला 4. मग या ठिकाणी हा 3 का आहे अंश आहे आणि खाली लिहिलेला हा काय आहे छेद आहे. कळालं का. म्हणजे कशाला काय म्हणायचं. मी तुम्हाला म्हणलं होतं की रेषेच्या वरच्याला काय म्हणायचं खालच्याला काय म्हणायचं हे पुढं पाहूत. मग कळालं. रेषेच्या वर जी लिहिलेली संख्या असते त्याला अंश म्हणायचं, रेषेच्या खालच्या लिहिलेल्या संख्येला छेद असे म्हणायचे. मग आता ह्याचे वाचन कसं करायचं. ह्याला हे अंश छेद म्हणायचं कळालं आपल्याला. पण आता ह्याला वाचन कसं करायचं. आता हे 1 अंश आणि हे त्याच्या खाली लिहिला, रेषेच्या वर 1 लिहिला तो अंश झाला, रेषेच्या खाली लिहिला त्याचं काय झालं. निंबाळकर लक्ष दे बाई इकडं. मी कुणाचं नाव वाचत नाही, माझं पूर्ण नाव. आता काय करू नावाला. हे महत्त्वाचं आहे का तुझं नाव महत्त्वाचं आहे. लक्ष दे इकडं. घसा कोरडा पडेपर्यंत मी इकडं सांगतोय. हा अपूर्णांक एवढा महत्त्वाचा घटक आहे, ज्याला अपूर्णांक कळाला त्याला आयुष्याचं गणितच कळालं. तर आता ह्याचं वाचन करायचं कसं करायचं. तर वाचन काय करायचं. ही 1 अंश आणि छेद 2, 1 अंश छेद 2. किंवा ह्याचं वाचन कसं करायचं. ह्याचं वाचन कशा पद्धतीने करायचं. सोपं. 1/2 आपण वर काय लिहिलं 1 अंश छेद 2 किंवा 1/2 अशा पद्धतीने ह्याचं वाचन करायचं. त्यानंतर आपण दुसरा जर काय घेतला होता, ही 1 अंश 4 छेद, ह्याचं वाचन कसं करायचं. 1/4 1/4 1/4. त्यानंतर पुढं काय घेतलं होतं आपण, ह्या अंशामध्ये 3 छेदामध्ये 4, ह्याचं वाचन कसं करायचं. 3/4 3/4. आलं का लक्षात. 3/4. आलं का लक्षात. चला पुढं पाहू आपण. आता आपल्याला लक्षात आलं ह्याचं वाचन कसं करायचं, कशाला काय म्हणायचं, अंश कशाला म्हणायचं, छेद कशाला म्हणायचं आणि त्याचं वाचन कसं करायचं हे आपल्या लक्षात आलं. आपण या ठिकाणी एक पट्टी घेतली आहे. या पट्टीचे समान आपण ही 1 2 3 1 2 3 4 6 ही 1 2 3 4 5 6 7 हे काय आपण समान भाग केलेत बरं का. समान भाग केलेले आहेत आपण, ह्याचे समान भाग केलेले आहेत. आता या ठिकाणी काय आहे, या समान भागापैकी मी ही वेगवेगळ्या 3 रंगाने ह्याला रंगवलेलं आहे. वेगवेगळ्या 3 रंगाने याला काय केलेलं आहे, मी रंगवलेलं आहे. मग या पट्टीचे आपण काय केलेत,
7 समान भाग केले आहेत. त्यातले 3 भाग रंगवलेत. मग आता इथं काय करायचे, रंगवलेल्या भागाचा आपल्याला काय करायचंय, अपूर्णांकामध्ये लिहायचे. रंगवलेला भाग लिहा. रंगवलेला भाग लिहायचे आपल्याला. तर काय करायचं माहिती आहे का, लिहित असताना वस्तूचे केलेले एकूण समान भाग कुठं लिहायचे, छेदामध्ये. त्यापैकी रंगवलेले एकूण समान भाग हे कुठं लिहायचे, अंशामध्ये. हे कुठं लिहायचे, अंशामध्ये. मग यावरून तुमच्या एक लक्षात येईल काय, की ह्याला कसं लिहू शकतो आपण. ह्याचे किती भाग केलेत, 1 2 3 4 5 6 7 भाग. मग काय म्हणते, वस्तूचे केलेले एकूण समान भाग कुठे लिहायचे, छेदामध्ये. हे 7. त्यापैकी रंगवलेले किती रंगवले, 3 रंगवले. 3 रंगवलेले भाग कुठे लिहायचं, अंशामध्ये. म्हणजे हा अपूर्णांक काय झाला, किंवा ह्याचं वाचन काय करता येईल, कशा पद्धतीनं करता येईल, तर 3/4 4 नाही, 3/7 किंवा 3/4 किंवा 3/4. 3/4 4 शिव लागले, 3/7. 3/7 3/7 कळालं का तुम्हाला. किंवा आपण ह्याला असं जर लिहिलं, कसं, आता आपण ह्याला कसं असंही लिहू शकतो बघा. आता इथं काय केलं आपण, या वस्तूचे समान 7 भाग केलेत. 7 भागापैकी 3 भाग घेतलेत. मग ह्याला आपण हे 3/7ला, आता पहा हा निळा काय आहे, निळा, लाल आणि काळा हे 3 रंग आहेत. 3 रंगाने आपण रंगवले. मग निळा या 7 भागापैकी निळा भाग किती आहे, तर ही 1 भाग आहे. या 7 भागापैकी निळा 1 आहे. आणि लाल किती आहे, या 7 भागापैकी 1 आहे. काळा किती आहे, या 7 भागापैकी 1 आहे. म्हणजे 1/7 1/7. 7 भागापैकी 1 भाग, 7 भागापैकी 1 भाग. मग ह्याला बेरजेच्या रूपात जर आपण आता हे तिन्ही मिळून जर आपल्याला करायचं असेल तर काय करता येईल, तर हे 1/7 अधिक 1/7 अधिक 1/7 म्हणजे 7 भागापैकी 1 भाग घेतला, 7 भागापैकी हा लाल 1 भाग घेतला, 7 भागापैकी काळा 1. मग आता या सर्वांची बेरीज म्हणजे 1 1 1 किती झाली, 3. 3/7. 3/7 बरोबर आहे. मग आता आपल्याला या आकृतीवरूनच असंही सांगता येते, काय सांगता येते, की आपण हे आता रंगवलेले भाग आहेत, बरोबर आहे, रंगवलेले भाग आहेत. आता ह्याच्यातले न रंगवलेले, न रंगवलेले भाग लिहा. हे रंगवलेले लिहिले. आता न रंगवलेले लिहा.
आता न रंगवलेले लिहित असताना आपल्याला काय करावं लागेल हो? ह्याची एकूण किती भाग केले समान? 1 2 3 4 5 6 7. किती भाग केले? 7. समान भाग किती केले? 7. बरोबर आहे. आपल्याला आता इथं न रंगवलेले लिहायचे. समान भाग केलेली संख्या 7 आहे. त्याच्यापैकी न रंगवलेले किती आहेत? 1 2 3 4. न रंगवलेले किती आहेत? 4. म्हणजे आपण ह्याला असं वाचन करतो 4/7. न रंगवलेला अपूर्णांक काय मिळाला आपल्याला? 4/7. न रंगवलेला अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं मिळाला? 4/7 अशा पद्धतीनं आपल्याला तो मिळालेला आहे. कळालं का? रंगवलेले आणि न रंगवलेले भाग कशा पद्धतीने दाखवायचे हे तुमच्या लक्षात आलं का? आता आपल्याला काय करायचं आहे? समजा आपण या ठिकाणी आकृती कशाची काढू आपण? तीन चॉकलेट 2 मुलांना समान वाटप करायचे आहेत. पहा, 3 चॉकलेट आहेत आणि ते 2 मुलांना समान वाटप करायचे. आता 3 चॉकलेट आहेत, 2 मुलांना समान वाटप करायचे, तर काय करावं लागेल? पहा, हे चॉकलेट आपण इथं काढू अगोदर. असे समजा हे चॉकलेट आहेत. हे 3 चॉकलेट आहेत बरं का. हे चॉकलेट किती आहेत? 3 चॉकलेट आहेत. आलं का लक्षात? मग आता हे 3 चॉकलेट आहेत. मग आता हे किती जणांना ह्याची वाटणी करायची? 2 घात करायचे. वाटणी कशी करायची? 2 घातच करायचे. समजा हा अ आहे आणि हा एक ब आहे. आता अ ला आणि ब ला वाटणी करायची, तर काय करावं लागेल? ह्या अ ला हे 1 चॉकलेट देऊन टाकलं, ब ला 1 देऊन टाकलं. आता राहिलं 1. मग आता हे 1चं काय करायचं? तर ते आम्ही काय करायचं लहानपणी, एखादी गोळी घेतली, संत्री गोळी, मग मित्राला द्यायची. एकच गोळी घेतलेली मग मित्राला द्यायची, तर काय करायचं आम्ही? ते शर्टमध्ये धरायची आणि ते दातानं फोडायची आणि ते चिमणीच्या दातानं म्हणायचं. चिमणीच्या दातानं त्याचे 2 तुकडे केले आणि मग ते मित्राला अर्धी गोळी द्यायची, आपण अर्धी घ्यायची. किंवा घरी बहीण भावाला जर एकाच गोळीतली जर द्यायचं असेल तर. त्यावेळेस काही एवढे जास्त पैसे मिळत नव्हते. त्यावेळेस 5 पैसे 10 पैसे चालायचे. 5 पैशाला 5 गोळ्या यायच्या. किंवा चॉकलेट राहायचं 5. तेव्हा चॉकलेट जास्त नव्हते, संत्री गोळ्या, लेमन गोळ्या अशा गोळ्याच होत्या. ती काळ आमचा लय मजेचा होता, चांगला होता. पैसे नव्हते त्यावेळेस पण खूप मजा होती. आता काय झाले, पैसे आलेत पण तुम्ही काय टी व्ही आणि मोबाईलच्या पुढून तुम्ही लांब जायला तयारच नाही. त्यावेळेस आम्ही खूप खेळ राहायचे. विटीदांडू राहायची, सुरकाट्या राहायच्या, अनेक ते खेळाचे नावं आता तुम्हाला ते सांगून ते माहीत बी नाही. गोट्या राहायच्या. उन्हाळ्यामध्ये आम्ही गोट्या भरपूर खेळायच्या, काचच्या खेळायच्या, पुन्हा ते पकान्या गोट्या खेळायच्या.
आता तुम्ही काय करता, लगेच इमोजी यूट्यूब काढ, कार्टून बघ, गेम खेळ, ते चालू असतं तुमचं. तर ते गेम कार्टूनपासून दूर राहा. भविष्यामध्ये तुमचा असं दिवस येतील, तुम्ही ज्यावेळेस आमच्या वयाचे व्हाल त्यावेळेस तुम्हाला ते दिसणार पण नाही. आणि त्याचा मेंदूवर परिणाम होत आहे. लेकरं वेडे होत आहेत. सारखं जे गेम खेळू लागलेत का, ते लेकरं वेडे होत आहेत. चला, लपाछपी खूप खेळ होते त्या काळामध्ये. आम्ही दिवसभर खेळत राहायचं सुट्ट्यामध्ये. पुन्हा डबडब पाणी खेळायचं. झाड जमिनीपासून ज्याचे फाटे जमिनीला खाली आलेले आहेत अशा ह्याच्यावर झाडावर मोठ्या जायचं, त्याच्यावरून डबडब पाणी खेळायचं, पडायचं, उठायचं. तर मग ते चिमणीच्या दातानं आम्ही त्याला फोडायचं. आता हे चॉकलेट आहे, तर आपल्याला हे काय करायचे, अ ला आणि हे 3 चॉकलेट आहेत, अ आणि ब मध्ये ह्याची वाटणी करायची. बरोबर आहे. अ आणि ब मध्ये समान वाटणी करायची. कशी? दोघात समान वाटणी करायची बरं का. वाटणी दोघांमध्ये समान करायची. मग आता समान करायचं म्हणल्यावर काय करावं लागेल, तर हे जे एक चॉकलेट आहे, हे एक चॉकलेटला इथून असं फोडावं लागेल. हा एक भाग अ ला द्यावा लागेल, हा एक भाग ब ला द्यावा लागेल. मग ह्याचं काय केलं, ह्या अ ला ह्यानं किती दिला, 2 भागात केले आणि त्याच्यापैकी 1 भाग दिला. ब ला सुद्धा या 2 भागापैकी 1 भाग दिला. ब ला सुद्धा या 2 भागापैकी 1 भाग दिला आणि अ ला सुद्धा काय झाला, 2 भागापैकी 1 भाग दिला. मग आता अ ला एकूण किती मिळाले, अ ला मिळालेले चॉकलेट. आता ही एक पूर्ण आणि अर्धा, आपण त्याला काय म्हणतो, दीड म्हणतो. आणि ब ला सुद्धा किती मिळाला, दीड. बरोबर आहे. अ ला किती मिळाला, दीड. ब ला दीड मिळाला. म्हणजे हा एक आणि अर्धा. ह्याला ब ला सुद्धा ही एक, इथला एक आणि हा अर्धा, एकूण किती मिळाला, दीड मिळाला. मग आता हे दीड अपूर्णांकात लिहायचं कसं. जसं आपण एका वस्तूचे 2 भाग केले त्याला 1/2 लिहिलं, एका वस्तूचे 4 भाग केले त्याच्यापैकी 3 भाग घेतले त्याला आपण 3/4 लिहिलं, एका वस्तूचे 4 भाग करून 1 भाग घेतला 1/4 लिहिलं, एका वस्तूचे 4 भाग केले त्याच्यापैकी, किंवा एका वस्तूचे 2 भाग केले त्याच्यापैकी 1 भाग घेतला 1/2 लिहिलं. म्हणजे 1/2 ला आपण म्हणतो अर्धा, हे अर्धा. 1/4 ला आपण काय म्हणलो, पाव. आणि 3/4 ला आपण काय म्हणलो, पाऊण. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. मग आता ह्याला लिहायचं कसं, या दीडला लिहायचं कसं, तर काय केले बघा, हे अ ला अगोदर 1 चॉकलेट दिले इथलं. पुन्हा ह्या एका चॉकलेटचे 2 समान भाग केले, त्याच्यातला अर्धा दिला, अर्ध्याला आपण काय लिहिलं, 1/2 लिहिलं. मग ह्याची जर आपण ह्या दोघाला जर मिसळलं तर ह्याला काय कसं लिहिता येईल, ही 1 पूर्ण आणि अर्धा असं लिहावं लागतंय. तसं ब ला सुद्धा 1 पूर्ण दिलंय आणि अर्धा दिले. ह्या ब ला काय केलं, 1 पूर्ण आणि अर्धा. अ ला सुद्धा काय केलं, 1 पूर्ण आणि अर्धा. बरोबर आहे. मग आता ह्याचं वाचन कसं करायचं गुरुजी, जसं खालच्या रेषेच्या खाली 2 लिहिलं त्याला छेद म्हणतो, रेषेच्या वरी 1 लिहिलं त्याला अंश म्हणतो, तसं आता ह्याचं वाचन कसं करायचं. जसं 1/2 लिहिलं आपण, 3/4 वाचन केलं, तसं ह्याचं वाचन कसं करायचं. आता आपण हे दीड आहे, ह्याला आपण आपल्या भाषेमध्ये दीड म्हणतो. बरोबर आहे. पण ह्या दीडचं वाचन कसं करायचं, तर पहा, हे 1 आणि हे 1/2. तर ह्याचं वाचन काय करायचं. आता मला सांगा, ही 1, 2, 3, 4, 5 आणि ही 1/2, आपण हे 3/4
किंवा हे 1/4 हे काय, ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला लक्षात आलं का? ह्याला काय म्हणायचं आणि ह्याला काय म्हणायचं? आपण ह्याला काय म्हणायचं हे आत्ता पाहिलेलं आहे. काय म्हणतो आपण ह्याला? ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला आपण अपूर्णांक म्हणतो. काय म्हणतो? अपूर्णांक म्हणतो. हे काय आहे? अपूर्णांक आहे. अपूर्ण आहे. पूर्ण आहे का ते? नाही. आणि हा 1 2 3 4 हे काय आहेत? पूर्णांक आहेत. हे पूर्ण आहेत म्हणून ह्याला पूर्णांक, हे अपूर्णांक आहेत म्हणून अपूर्णांक. म्हणजे या ठिकाणी हा 1 काय आहे? हा 1 आहे पूर्णांक. 1 काय आहे? पूर्णांक. आणि हा 1/2 काय आहे? अपूर्णांक. 1/2 काय आहे? अपूर्णांक. मग ह्याचं वाचन, याचं वाचन आता कसं करायचं? तुम्हाला माहिती झालं ह्याला पूर्णांक म्हणायचं, ह्याला अपूर्णांक म्हणायचं. ह्याचं वाचन कसं करायचं आता? तर ह्याला वाचन करते वेळी आपल्याला, तुम्हाला हे 1/2 माहिती आहे, मग इथं लय सोपं आहे. 1.1/1/2 म्हणजे याचा अर्थ काय झाला? 1 पूर्ण आहे आणि 1/2. म्हणजे आपण चॉकलेट काय केलेलं आहे? 1 पूर्ण चॉकलेट दिलेलं आहे. 1 पूर्ण चॉकलेट दिलं, बरोबर आहे. 1 पूर्ण चॉकलेट दिलं आणि त्याला त्या तिसऱ्या चॉकलेटचा अर्धा भाग दिला. हे अर्धे चॉकलेट. ह्यालाच आपण काय लिहिलं? हे पूर्ण दिलेलं चॉकलेट 1 आणि हे अर्ध म्हणजे 1.1/2. ह्याला वाचन कसं करतो आपण? 1.1/2. 1.1/2 अशा पद्धतीने आपण ह्याचं वाचन करतो. आलं का लक्षात? तसंच आपल्याला काय करायचं आहे? हे 5 चॉकलेट आहेत. हे काय आहेत? 5 चॉकलेट आहेत. हे 5 चॉकलेट आहेत. 1 2 3 4 5. किती चॉकलेट आहेत? हे 5. मग आता हे 5 चॉकलेट आपल्याला काय करायचे? 5 चॉकलेट आहेत, हे 4 जणात समान वाटायचे. 4 जणांमध्ये समान वाटप करायचे.